आज आणि उद्या दिल्लीमध्ये भाजपचं मंथन होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात भाजपची महत्त्वाची बैठक असणार आहे। राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेशाध्यक्ष यासह सगळे पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत असं कळतंय। दुपारी 3 वाजल्यापासून भाजप मुख्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून आपण आणखी माहिती घेऊयात। शिवाजी, काय नेमकं बैठकीचं सगळं प्रयोजन असणार आहे, कोण कोण उपस्थित राहणार आहे? भाजपचे सर्व राज्याचे प्रदेशाध्यक्ष या बैठकीला उपस्थित असणार आहेत। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील या बैठकीला आज दिल्लीमध्ये उपस्थित असणार आहेत। भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा हे त्यांना मार्गदर्शन करणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कोणकोणते मुद्दे राज्यामध्ये महत्त्वाचे आहे याचं सेंट्रल कडनं ब्रीफिंग करण्यात येणार आहे आणि त्या मुद्द्यावरती फोकस करण्याचं काम आता राज्याच्या प्रदेशाध्यक्षांना करावं लागणार आहे। कारण आपण जर पाहिलं असेल तर गेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने ही निवडणूक राज्य स्तरावर न लढता सेंट्रल स्तरावरून लढली होती, त्याच्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात यश आल्याचं पाहायला मिळालं होतं। आता राज्यातील नेत्यांनी केंद्रातील नेते जे सांगतात त्या पद्धतीने स्ट्रॅटेजी आखून काम करायचं आहे आणि स्टेट लेव्हलला ही निवडणूक होणार नसून थेट केंद्राचे मुद्दे असल्यामुळे आता या बैठका वारंवार घेतल्या जाणार आहेत। राज्यामधील कोणते प्रकल्प अपूर्ण आहेत त्यावरती देखील विचार आणि मंथन केलं जाणार आहे आणि याची माहिती घेतल्यानंतर त्याच्यावरती थेट काम केलं जाणार आहे। आज ही बैठक पार पडल्यानंतर पुढची बैठक जी आहे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होऊ शकते। आज शिवाजी, या बैठकीचे सुद्धा पुढचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ। धन्यवाद सध्या दिलेल्या माहितीसाठी।